पंकजाताई मुंडे लवकरच काँग्रेसच्या वाटेवर जाणार का? पंकजाताई यांना काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे, परंतु दुसरीकडे पंकजाताई बीजेपीला सोडणार का? अखेर हा कोणता नेता आहे आणि त्याने काय ऑफर दिले ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी अपडेट समोर येते. एकीकडे पंकजाताई मुंडे यांना जरी राज्याचं मंत्रिपद दिलं असतं तरी त्यांचं आता राजकीय वर्चस्व कमी होताना दिसतंय, तर दुसरीकडे काँग्रेसही जवळपास पडत्या काळात गेल्याचे समोर येते. त्यामुळे काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने पंकजाताई मुंडे यांना एक ऑफर दिली की तुम्ही काँग्रेसमध्ये या, तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर आम्ही तुम्हाला काँग्रेसकडून मुख्यमंत्री बनवू. आता यावरती हा नेता जो आहे तो विजय वट्टेवार यांनी जेव्हा पब्लिक प्रेसमध्ये ही गोष्ट सांगितली त्यावेळेस त्यांनी सरळ सरळ पंकजाताई मुंडे यांना आमंत्रण दिलं की तुम्ही आमच्या पक्षात या. आमच्या पक्षात आल्यामुळे ओबीसीचं नेतृत्व खंबीर होईल आणि ओबीसी कडून तुम्हाला मुख्यमंत्री केलं जाईल. परंतु आता दुसरी बाब ही आहे की पंकजाताई मुंडे जो पक्ष बुडत चाललाय, या पक्षाकडे कुठलाही मोठा नेता नाहीये, त्यांची विचारसरणी संपत चालली आहे, त्या पक्षात जाणार का हा प्रश्न समोर येतो. परंतु एकीकडे पंकजाताई मुंडे यांना खरंच आता मुख्यमंत्री झालं पाहिजे हेही प्रस्ताव समोर यायला लागले. आता यामध्ये पंकजाताई मुंडे यांचं जे राजकीय वर्चस्व आहे ते राजकीय वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी त्यांना निश्चितच काहीतरी पाऊल उचलायला लागेल. सध्या त्यांना जे सध्याचं मंत्रिमंडळ आहे त्यामध्ये त्यांना मंत्रिपद दिलं आहे, परंतु त्या एवढ्या हायलाईट होताना दिसत नाहीयेत. आधी ज्या पद्धतीने त्यांचं वर्चस्व होतं ते कुठंतरी कमी झाल्यासारखं दिसतं. आणि आता काँग्रेसकडून पंकजाताई मुंडे यांना ऑफर दिली की तुम्ही काँग्रेसमध्ये या. आणि यावरती विजय वट्टेवारला असंही बोललं की तुम्ही हे दावा करताय तर हा दावा जर खरा नाही ठरला तर. परंतु त्यावेळेस ते म्हणाले की पक्ष म्हणजे काय विजय वट्टेवार असं नाही आहे, मी वरच्या लोकांशी चर्चा करेल, पंकजाताईसाठी त्यांच्याशी भांडेल, पण ताईला ही ऑपॉर्च्युनिटी देईल आणि त्यांना आमच्या पक्षात घेऊन मुख्यमंत्रीपदाची दावेदारी पक्की करेल. परंतु या गोष्टीमध्ये आतापर्यंत काय तारतत ते खरं आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला जरूर कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.